नमस्कार, मधुर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर यापूर्वीचा जो आपला व्हिडिओ होता, तर घरच्या घरी मटकीला मोड कसे आणावे हे आपण पाहिलं। म्हणजे कपड्याच्या ऐवजी किंवा बरेच लोक चाळणीमध्ये मोड आणतात, तर तसं न करता भांड्यामध्ये कसे मोडायचे हे आपण संपूर्ण कृती याच्यामध्ये दाखवली। तर तेव्हाच आपण सांगितलं होतं की या मटकीची आपण उसळ करणार आहोत, छान अशी मोकळी उसळ। ते आपण पाहूया कशी करायची ते। तर इथे आपण कढीपत्ता टाकलेला आहे फोडणीला, आणि जिरं टाकायचं आहे 1 चमचा, आणि त्यानंतर राई। तर राई जिरं चांगलं तडतडल्यावर आता आपल्याला त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा। आता यामध्ये टोमॅटो मिसळून घेऊया। टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे लागणारे फोडणीला लागणारे मसाले, घरगुती मसाला 1 चमचा घेतलेला आहे, हळद पाव चमचा, त्यानंतर मिसळ मसाला इथे साधारण 1 चमचा घेतलेला आहे, आणि चवीपुरतं मीठ आपण यामध्ये मिसळून घेऊया। आणि आता लगेच हे चांगले तरारून मोडालेली मटकी पण यामध्ये टाकून परतून घेऊया। बरं, अशी जी मटकीची उसळ असते ती टिफिनसाठी एक छान पर्याय आहे। थोडं तिखट कमी करून आपण लहान मुलांना पण डब्यामध्ये देऊ शकतो। घरच्या घरी मोड कसे आणायचे हे तुम्हाला कळत असेल, असं तर बाजारामध्ये विकत मिळतात, पण किंमत खूप असते, आणि ते कधीचे असतात, फ्रेश वगैरे असतात की नाही हे आपल्यालाही माहीत नसतं। त्यापेक्षा घरी जसे मोड आणले त्याचा स्वाद आणखीनच वाढतो, आणि पौष्टिकता देखील वाढते। किती सुंदर असे रंगाला तुम्हाला दिसत असेल। तर आपल्याला ही उसळ वाफेवरच शिजवून घ्यायची आहे, म्हणून आपण याला झाकण लावूया 5 ते 7 मिनिटासाठी। तर इथे झाकून ठेवल्यामुळे भाजीला पाणी सुटलेलं आहे, तर मटकी पूर्णपणे शिजलेली आहे, आणि आपण त्यातलं पाणी आटवून घेऊया। तर पाण्याचा एक थेंबही न वापरता फक्त वाफेवरच आपण ही पौष्टिक अशी घरच्या घरी मोड आणलेली मटकीची उसळ जी तयार केलेली आहे, त्याची संपूर्ण विधी आपल्या चॅनलमार्फत आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तर तुम्ही घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा। खमंग खरपूस असा याचा वास येते, पोळीसोबत खूप छान लागते, खूपच छान होते पोळीसोबत। तर बघता बघता आपण पाणी पूर्ण आटलेलं आहे, आणि आता आपण भाजी काढूया। तर अतिशय कमी वेळेमध्ये पटकन तयार होणारी अशी रेसिपी आहे। आवडल्यास कमेंटमध्ये सांगा, आणि आपल्या चॅनलला म्हणजे मधुस किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा अशाच एका नवीन छानशा रेसिपीसह भेटूया। तोपर्यंत पौष्टिक खा आणि निरोगी राहा।